हॅलो मित्रांनो, आज मी इथे पपईचे वडे बनवणार आहे। तर इथे मी 1.5 किलो पपई घेतली आहे, त्याचे साल काढून घेतले आहे आणि याला कापून मी किसून घेत आहे। बघा, याचा बारीक किस पाडून घ्यायचा आहे। जर तुम्ही ठोकळ पण पाडला तरी चालते, यापेक्षा बारीक काप पाडला तरी पण चालेल, त्याने चवीला खूप छान होतात। तर इथे मी पूर्ण पपईचा किस पाडून घेतला आहे। इथे 40 ते 50 मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली आहे। आपण फक्त मिरचीच वापरणार आहोत, लाल तिखट नाही घालणार आहोत, त्याच्यामुळे मी मिरचीच वापरली तर जास्त घेतली आहे मी। तर इथे बारीक करून घेतलं छान। त्यानंतर इथे तीळ घातलेले आहे, तीळ 4 चम्मच, ओवा 2 चम्मच घातला आहे मी। आणि इथे तांदळाचं पीठ घालत आहे। हे मी 5 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे वाटीच्या प्रमाणे। आणि हळद चवीनुसार मीठ घालत आहे। आता यात जास्त काही साहित्य लागत नाही, मोजक्याच साहित्यात आणि चवीला खूप छान असे वडे होतात। आलं लसूणचा पेस्ट घातला आहे 2 चम्मच आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिश्रण छान मळून घ्यायचं आहे। आपण मिरची बारीक केलं होतं तेच थोडं पाणी घातलं मी यामध्ये आणि त्यानंतर थोडं पाणी घालू मिश्रण या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे। इथे गोळा घेतला आहे, याचा वडा बनवून दाखवत आहे मी। छान गोळा गोल बनवून त्याला चापट करून त्यामध्ये छिद्र केलं आहे। आणि इथे तेल मी तपायला आधीच ठेवलेलं होतं, मीडियम गॅस ठेवला आहे आणि इथे वडे बनवून यामध्ये सोडलेले आहे मी। लो गॅस नको याला, हे लवकर शिजतात आणि चवीला पण छान कुरकुरीत असे होतात। लो गॅसवरती हे पपईचे वडे शिजवले जात नाही। तर इथे तेल छान गरम झालं, त्यानंतर मी गॅस मीडियम केला आहे, छान तळून घेतले आहे। बघा, इथे छान कुरकुरे असे होत आहे हे वडे। छान याला क्रिस्पी असं ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचं बघा या प्रकारे। आणि छान पूर्ण वडे मी इथे तळून घेतलेले आहे। चवीला खूप मस्त कमी साहित्यामध्ये अशी ही रेसिपी बनते आणि चवीला खूप भारी वाटते। तर तुम्ही पपईचे वडे नक्की ट्राय करून बघा, बाजारात कच्ची पपई मिळतेच। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।